हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, संदीप सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन चालू घडामोडीचे जे काही प्रश्न असतात त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. त्याचप्रकारे मित्रांनो, तुम्ही जर अजून आपलं स्टडी विथ संदीप सर हे ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचंय. त्यावर तुम्हाला आपला चालू घडामोडीचा कोर्स दिलेला असेल, त्यामध्ये आपण हे जे काही पीडीएफ नोट्स असतात हे सर्व त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. आज आपण 30 सप्टेंबर या दिवसासाठी जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, म्हणजे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत चालू घडामोडीवर आधारित, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहायचंय. ओके, चला तर मग जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, कोणत्या मंत्रालयाने प्रयास नावाचे एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी, आयुष मंत्रालय. हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. बघा, याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी लक्षात घ्यायचे की प्रयास हे भारतातील पारंपरिक आणि आधुनिक वैद्यकीय पद्धतीत एकत्रीकरण करणारे पहिले केंद्र या ठिकाणी तयार झालेले. त्यानंतर हे आयुर्वेदिक, फिजिओथेरपी, योग, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि आधुनिक बालरोगशास्त्र यांचे एकत्रीकरण करते. आणि या ठिकाणी हे केंद्र समग्र न्यूरो पुनर्वसन प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते. चला मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, 2025 पुरुष आशिया कप चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, भारत. आणि कोणाविरुद्ध मित्रांनो? तर पाकिस्तानाविरुद्ध. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. बघा, याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की 2025 ची जी काही आवृत्ती होती ही 17वी आवृत्ती होती मित्रांनो. आणि याचा जो काही फॉर्मॅट असतो हा T20 असतो. त्यानंतर याचे जे काही आयोजक आहेत ते आहेत एशियन क्रिकेट काउन्सिल. आणि या ठिकाणी याचं जे काही मुख्यालय आहे मित्रांनो हे UAE मध्ये आहे. आणि या ठिकाणी जे काही आयोजनाचं ठिकाण होतं ते होतं दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम UAE. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि या ठिकाणी याचा फॉर्मॅट मी वरच सांगितला की T20 या स्वरूपाचा असतो. आणि प्रथम संस्करण या ठिकाणी 1984 मध्ये झालं होतं आणि त्यामध्ये देखील आपला भारत हा विजेता होता. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं की सर्वात यशस्वी संघ जो काही आहे तो देखील आपला भारतच आहे मित्रांनो. किती वेळा? तर 9 वेळा. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. हा जो काही रेकॉर्ड आहे किंवा डाटा आहे हा 2025 पर्यंतचा आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. चला मित्रांनो, त्याच प्रकारे अजून काही खेळांचे विजेतेपद या ठिकाणी जाणून घेऊया. बघा, अंडर 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद 2025 मध्ये भारताने जिंकलेलं आहे. त्यानंतर US ओपन टेनिस 2025 पुरुष एकेरी या ठिकाणी कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर US ओपन टेनिस 2025 महिला एकेरी आर्यना सबालेंका यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर 2025 चा पुरुष हॉकी आशिया कप हा भारताने जिंकलेला आहे. त्यानंतर महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 हा चीनने जिंकलेला आहे. त्यानंतर फाईड महिला ग्रँड स्विस 2025 हा वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर बॅनल डिओर 2025 पुरुष गटातील उस्माने डेंबल यांनी जिंकलेला आहे. तर बॅनल डिओर 2025 महिला संघांमध्ये एतेना बोनमाटी यांनी हा जिंकलेला आहे. त्याचप्रकारे 2025 चा बघा 2025 चा पुरुष आशिया कप हा या ठिकाणी भारताने जिंकलेला आहे. आणि हा प्रश्न आपण आत्ताच पाहिला. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, भारतातील पहिले डुगॉंग संवर्धन अभयारण्य ज्याला IUCN ने मान्यता दिली आहे ते कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, तमिळनाडू. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. बघा, याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की 21 सप्टेंबर 2022 रोजी तमिळनाडू सरकारने डुगॉंग संवर्धन अभयारण्याची स्थापना केली. हे उत्तर पाल खाडीमध्ये 448.34 चौरस किलोमीटर पर्यंत क्षेत्र व्यापते. आणि या ठिकाणी IUNC चा जो काही फुल फॉर्म आहे मित्रांनो तो आहे युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. आणि याची जी काही स्थापना आहे ही 5 ऑक्टोबर 1948 रोजी झालेली आहे. आणि याचे जे काही सध्याचे वर्तमान मधील CEO आहेत ते आहेत ब्रुनो ओब्रेले. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे, राष्ट्रीय नारळ परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए, गोवा. बघा, याविषयी थोडक्यात माहिती पाहूया.
दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो. तिचं ठिकाण असणार आहे पणजी, गोवा. ओके. आणि जगातील एकूण नारळ उत्पादनात भारताचा जो काही वाटा आहे मित्रांनो, हा 31% आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. आणि जागतिक नारळ दिवस हा 2 सप्टेंबरला साजरा केला जातो. आणि 2025 ची जी काही थीम आहे मित्रांनो, ती आहे अनकव्हरिंग कोकोनट पॉवर इन्स्पायरिंग ग्लोबल ऍक्शन. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतात 12वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी, डेहराडून. या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. बघा याविषयी माहिती पाहूया. या ठिकाणी 2 मुद्दे आपल्याला दिले आहेत मित्रांनो. सर्वात आधी बघा, शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद ही भारतातील हिमालयीन प्रदेशातील पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड देणारी एक प्रमुख वार्षिक शिखर परिषद आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचे की शाश्वत हिमालयीन विकासाला चालना देणे, समुदायाचा सहभाग मजबूत करणे, विज्ञान आणि पारंपरिक विज्ञानाचे मिश्रण करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके. बघा त्याच प्रकारे मित्रांनो अजून काही परिषदे जी काही आयोजन करण्यात येणारे त्यांची ठिकाणं आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया किंवा त्यावर आपण थोडक्यात रिव्हिजन टाकूया. ओके. बघा या ठिकाणी पहिले दिलेले जागतिक सागरी परिषद 2024 ही कुठे मित्रांनो, तर चेन्नईमध्ये. त्यानंतर पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद ही काठमांडूमध्ये. 2024 मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद ही नवी दिल्ली येथे. तर 2024वी बिमस्टेक बैठक 2024 ही थायलंडमध्ये. त्याच प्रकारे सूर्य द्रोणनाथन 2025 ही हिमाचल प्रदेशमध्ये. त्याचनंतर 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद ही बारबाडोसमध्ये. त्यानंतर 2027 ची SCO शिखर परिषद ही पाकिस्तानमध्ये. त्यानंतर AI इम्पॅक्ट समिट 2026 ही भारतामध्ये. त्यानंतर विज्ञान शिखर परिषद 2025 ही न्यूयॉर्क शहर अमेरिकेमध्ये. आणि त्याच प्रकारे भारतात 12वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद ही डेहराडून मध्ये. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अमराबाद वागरे प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, तेलंगणा. बघा या ठिकाणी याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. तेलंगणातील अमराबाद वागरे प्रकल्पाच्या नलामला जंगलावर 54 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता पूल बांधण्याची योजना या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचे की या पूलचा जो काही उद्देश आहे मित्रांनो, तो म्हणजे जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि त्याचबरोबर वाहतुकीला चालना देणे हा आहे, जो भारतासाठी एक संभाव्य मॉडेल प्रकल्प म्हणून काम करतो. चला मित्रांनो जाऊया पुढील प्रश्नाकडे. दरवर्षी जागतिक पर्यटन दिवस 2025 कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, 27 सप्टेंबर. ओके. बघा याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी याचं जे काही उद्दिष्ट आहे मित्रांनो ते आहे पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण, आर्थिक विकास आणि सामाजिक आर्थिक विकासाच्या महत्वावर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या मागचा उद्देश आहे. आणि 2025 ची जी काही थीम आहे मित्रांनो, ओके, 2025 ची जी काही थीम आहे ती आहे टुरिझम अँड सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन. ओके. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, स्वायत्त वाहतुकीसाठी कोणत्या देशाने पहिल्या सॉव्हरेन मोबिलिटी क्लाउड सादर केला आहे? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए, UAE. ओके. बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचे 2 मुद्दे दिलेले आहेत, यावर थोडं लक्ष केंद्रित करूया. UAE ने दुबई वर्ल्ड काँग्रेस फॉर सेल्फ ड्रायव्हिंग ट्रान्सपोर्ट मध्ये पहिले सॉव्हरेन मोबिलिटी क्लाउड सादर केले आहे, जे त्यांच्या ऑटोनॉमस मोबिलिटी धोरणातील एक महत्वाची पाऊल आहे. आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो, हे हाय डेफिनिशन मॅपिंग, टेलिमॅटिक्स, फूड ऑपरेशन, ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि डिजिटल ट्विन्सला समर्थन देते, ज्यामुळे सरकार, उद्योग आणि संशोधन संस्थांमध्ये सहकार्य वाढवते. चला मित्रांनो जाऊया पुढील प्रश्नाकडे. भारताने कोणत्या संस्थेला AI साठी संयुक्त राष्ट्राचा उत्कृष्टता केंद्र म्हणजे COE म्हणून नियुक्त केले आहे? तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी, IIT मद्रास. बघा याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. बघा हे संयुक्त राष्ट्रांच्या डिजिटल आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान कार्यालयाच्या AI केंद्राचे जागतिक नेटवर्क स्थापित करण्याच्या उपक्रमाचा एक भाग आहे. IIT मद्रास ही एक प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते आणि भारतातील AI संशोधन, कौशल्य विकास आणि नॉनमेश यामध्ये आघाडीवर आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ल्ड फूड इंडिया 2025 चे उद्घाटन कुठे झाले आहे? या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी, भारत मंडपम, नवी दिल्ली येथे. बघा मित्रांनो जाणून घेऊया याविषयी थोडक्यात माहिती.
या ठिकाणी लक्षात घ्यायचंय या कार्यक्रमाचे वर्णन सर्वात मोठे संस्करण म्हणून केले गेले, ज्यामध्ये 90+ देश आणि 2000हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले होते. आणि या ठिकाणी न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया हे भागीदार देश म्हणून समाविष्ट होते, तर जपान, UAE, व्हिएतनाम आणि रशिया हे फोकस देश म्हणून काम करत होते. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. साबरमती ऑपरेशन कमांड सेंटर OCC द्वारे व्यापलेले एकूण कॉरिडॉरची लांबी किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी 1506 किमी. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. कैलम मामनी पुरस्कार हा कोणत्या राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए तमिळनाडू. एक मिनिट मित्रांनो, तमिळनाडू. बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचे की या राज्य सरकारने 2021, 22 आणि 23 या वर्षासाठी कलईमामनी पुरस्काराची घोषणा केली आहे. ओके, पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपले आजचे प्रश्न होते ते या ठिकाणी संपलेले आहेत. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचे आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करून द्यायचे. त्याच प्रकारे मित्रांनो, तुम्ही जर अजून देखील आपलं संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्यायचे. त्याच प्रकारे स्टडी विथ संदीप सर हे ऍप देखील इन्स्टॉल करून घ्यायचे, ज्यावर तुम्हाला आपले ऑल कोर्स उपलब्ध केलेले आहेत. ओके, चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.